युएसच्या झेंड्याकडे बघून मला आठवत होतो आपला देश आणि तिथले संस्कार. तर जय श्रीराम मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालीत आणि मला स्वातंत्र्य मिळून 3 वर्ष. घरापासून आणि देशापासून दूर US मध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली. इथे मला खूप फ्रीडम आहे. काय करायचं, कुठे जायचं, कोणासोबत राहायचं, लाईफस्टाईल कशी जगायची, हे सर्व आपण स्वतः ठरवू शकतो. पण माझ्यासाठी फ्रीडम म्हणजे मला जे वाटेल ते करणं नाही. कारण माझ्या आई वडिलांनी फक्त मला US ला नाही पाठवलं, तर त्याच्यासोबत पाठवले त्यांचे संस्कारही. म्हणूनच इथे ड्रिंकिंग पासून ते स्मोकिंग पर्यंत अशा बऱ्याच प्रकारच्या हॅबिट्स आहेत. पण मी या गोष्टींपासून स्वतःला दूरच ठेवतो. आताही कोणाच्या भीतीने नाही, तर माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती ठेवलेल्या विश्वासासाठी. त्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नाही. त्यांनी मला इथेपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच मला वाटलं की या फ्रीडमचा आपण दुरुपयोग न करता सदुपयोग करावा. म्हणूनच एकंदरीत माझ्या मेंटल हेल्थ पासून ते फिजिकल हेल्थ आणि त्यासोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून ते इटिंग हॅबिट्स, या सर्वांसोबतच करिअरवरती फोकस, फ्युचर प्लॅन्स आणि शेफ लाईफ, या सर्वांमध्ये समतोल ठेवून स्वतःला बेटर बनवण्याचा प्रयत्न जरूर करतो. जाता जाता एकच सांगेन, देश बदलला, वातावरण बदललं, पण आई वडिलांनी दिलेले ते संस्कार अजूनही तसेच आहेत आणि माझ्यासाठी हाच खरा फ्रीडम आहे. जय शिवराय.